इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, शिक्षण ही एक अशी गुरुकिल्ली आहे की जी यशाचे दरवाजे उघडते आणि एक चांगला माणूस घडवते. सर्वांगीण विकासासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी नियमित शिक्षणाबरोबरच पदवीनंतरही आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या विषयातील ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे. आणि याच अनुषंगाने मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र आपल्या रत्नागिरीत आहे. याच विषयासंदर्भात चरित्रकार पद्मभूषण डॉक्टर धनंजय कीर, उपपरिसर रत्नागिरीचे संचालक प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल कुलकर्णी सर आणि अभिनंदन बोरगावे सर यांना आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. त्यांच्याकडून या उपकेंद्राचा कारभार कसा चालतो, इथे कोणकोणते विषय शिकवले जातात, या सर्वांविषयी आपण माहिती घेणारच आहोत. सर्वप्रथम कुलकर्णी सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद मॅडम. आणि अभिनंदनही. नुकतंच तुमचं या पदावरती नियुक्ती झाली, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. बोरगावे सर, आपलंही स्वागत. धन्यवाद मॅडम. मला सुरुवातीला कुलकर्णी सर असं सांगा, या उपकेंद्राची स्थापना कधी झाली आणि त्याचा उद्देश काय होता? सन 1989 मध्ये या उपकेंद्राची स्थापना झाली आणि मुंबई विद्यापीठामध्ये जवळपास 916च्या आसपास महाविद्यालय आहेत आणि हे जे ज्युरिडिक्शन आहे ते खूप मोठं आहे आणि तो जो व्याप आहे तो व्यवस्थित करण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक उपकेंद्राची आवश्यकता होती. त्यासाठी हे प्रामुख्याने चालू केलं गेलं आणि विद्यार्थी आणि पालक यांची जी गैरसोय होती की जवळपास 350 किलोमीटर मुंबईपर्यंत जाऊन त्यांना सगळ्या गोष्टी मिळवाव्या लागत होत्या, त्यापेक्षा हे रत्नागिरीत सेंटर झाल्यामुळे त्यांना खूप फायदेशीर झालं. या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबवले जातात? प्रशासकीय सेवेबरोबरच अकॅडमिक कोर्सेस इथं चालू आहेत, ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, पर्यावरण शास्त्र, PhDची त्याच्यामध्ये सोय आहे. रसायनशास्त्र विभागाचे 4ही कोर्सेस, ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि ॲनालिटिकल, हेही चालू आहेत. त्याच्यामध्ये सब कॅम्पसमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी भाग घेतात आणि जवळपास आत्तापर्यंत 40 विद्यार्थी सब कॅम्पसमधनं वेगवेगळ्या परीक्षांना उत्तीर्ण झालेले आहेत. परीक्षेच्या वेळेत तरी MPSC असेल, UPSC असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, कृषी क्षेत्रामधलं असेल, अनेक विविध परीक्षांना, बँकसारख्या सेक्टरमधले असतील, मुलं अभ्यास करतात. त्यांना लागणारी सर्व तऱ्हेची पुस्तकं आमच्या लायब्ररीमध्ये आहेत. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन दिलं जातं आणि परीक्षेच्या काळामध्ये जवळपास 24 तास लायब्ररी ही खुली असते. अरे वा. आणि 300 विद्यार्थी जवळपास सब कॅम्पसमध्ये एनरोल आहे. त्यांना नाममात्र फीमध्ये ती सवलत आम्ही दिलेली आहे. मुख्यतः या उपकेंद्रामध्ये पदवीनंतर जे काही तुम्हाला शिकायचं आहे त्या संबंधात सगळे उपक्रम चालतात. हो हो. 2022 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचं उपपरिसर असं नामांतर करण्यात आलं आणि मला वाटतं तिथपासून अधिकाधिक नवीन नवीन उपक्रम इथे चालवले जातात. तर त्यातलाच एक उपक्रम म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर मला अभिनंदन बोरगावे सरांना विचारायला आवडेल की ही सगळी प्रोसेस कशी सुरू झाली आणि आत्ता रिस्पॉन्स कसा आहे? सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक व मनपूर्वक नमस्कार. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे 2022 साली अस्तित्वात आलं. मला सांगायला फार आवडेल की जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी यांच्याकडून आम्हाला अनुदान प्राप्त झालं आणि त्या अनुदानातून हे केंद्र निर्माण केलं गेलं. तत्कालीन पालकमंत्री सामंत साहेब यांच्या देखील प्रयत्नातून, मार्गदर्शनातून आम्ही हे केंद्र रुजवलं. आता हे जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालतं त्याच्या अंतर्गत आम्ही वाचन कक्ष, ग्रंथालय, अल्प प्रमाणात मार्गदर्शन हे आम्ही सुविधा देतो. वाचन कक्ष जो आहे तो जवळपास 24 तास खुला राहतो आणि ग्रंथालयामध्ये आम्ही वेगवेगळ्या परीक्षांची पुस्तकं उपलब्ध केलेली आहेत. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून आम्ही प्रत्येक वर्षी पुस्तकं खरेदी करतो. हे जे काय ग्रंथालय आहे ते अत्यंत सुसज्ज आणि अद्ययावत प्रकारचं आहे. याच प्रश्नाला जोडून मला आणखीन एक असं विचारावंसं वाटेल की नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्याला अनुसरून काही नवीन अभ्यासक्रम आपण चालू केलेत का? मास्टर्स कोर्सेस जे आहेत एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये, त्याच्यामध्ये आपण NEP लागू केलेला आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. नुकताच आमचा असा विचार आहे की
एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये ऑनर्स डिग्री चालू करायची 4 वर्षाची हां. आणि बाय रिसर्च पण आपणाला चालू करायचं आहे. हं. तर 2026 पासून आम्ही प्रयत्न करतोय की एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये ते ऑनर्स आणि बाय रिसर्च ह्या दोन्ही गोष्टी चालू होतील. हं. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लक्षात घेता ही गोष्ट आम्ही फुलफिल करतोय. हं, हं. त्यानंतर या ठिकाणी वर्कशॉपचं आयोजन केलं जातं, तर त्या संदर्भात थोडीशी माहिती सांगा. वेगवेगळे कोर्सेस जे आहेत हं. त्यांचे अकॅडमिक जे सिलेबस बदलल्यानंतरचे जे वर्कशॉप्स असतात ते प्रामुख्याने सब कॅम्पसमध्ये होतात. हं. त्यानंतर विद्यापीठामार्फत काही ट्रेनिंग्ज आयोजित केली जातात टीचरसाठी, हं. महाविद्यालयातील प्राचार्यांसाठी किंवा पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. ती ट्रेनिंग सब कॅम्पस ऑर्गनाईज करतं. हं. वेगवेगळे उत्सव जे असतात, सण, हं. प्रामुख्याने तेही तिथं साजरे केले जातात. हं. आमच्या इथं टिळक अध्यासन म्हणून एक सेंटर आहे. हं. त्याच्या माध्यमातनं आता आपण म्हणतोय की रिसर्चसुद्धा चालू करणार आहे आम्ही त्याच्यामध्ये. हं. आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये ज्या चालू होत्या त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमीचा एक कोर्स चालू केला होता आम्ही, सर्टिफिकेट कोर्स. हां. आणि वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजे टिळकांना जे आवडणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या दोन्ही आपण चालू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. हां. पण मध्यंतरीच्या काही काळामध्ये तो कोर्स बंद पडला होता. तो विचार आम्ही 2026 पासून परत एकदा ते रिज्युव्हनेट करून परत चालू करायचा विचार आम्ही करतोय हां. की मुलांना त्याची गरज आहे हां. आणि मुलं अप्रोच होत आहेत. स्मार्ट त्यामुळे ते- होण्याकरता वैदिक नक्कीच, गणित आणि हे नक्कीच, सगळं नक्कीच, खूप उपयोगाचं नक्कीच. आहे. आणि आपली जी भारतीय परंपरा आहे हं. त्याच्याप्रमाणे हे वैदिक गणित हे महत्त्वाचं आहे. हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळकांना जसं संस्कृत, गणित, रिसर्च ह्याच्यामध्ये जे आवडायचं ते प्रामुख्याने त्या अध्यासनामध्ये सुरू व्हावं यासाठी आमचा एक प्रयत्न चालू आहे. हां. वर्कशॉपचा कालावधी साधारण किती असतो? ॲस्ट्रॉनॉमी 3 महिन्याचा कोर्स आहे. हां. 3 ते 6 महिन्याचे हे कोर्स आहेत. हां. आणि ती मुलं इतरत्र जॉईन होतात रत्नागिरीतली. हां. पण तेवढ्यापुरतं ट्रेनिंग आणि जे प्रशिक्षण आहे तेवढ्यापुरतं इथं येतात. हं. आणि त्यांना मुंबई विद्यापीठाकडून सर्टिफिकेट दिलं जातं कोर्स. हं. हं. म्हणजे पदवीनंतर कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल तर मुंबईमध्ये जाऊन तिथे राहून शिक्षण घेण्यापेक्षा हे उपकेंद्र आहे, उपपरिसर आहे, तर आपल्या घरी राहून कोकणातल्या मुलांना उपकेंद्रामध्ये येऊन तिथे आपल्याला प्रशिक्षण घेता येतं आणि त्यांना नोकरीची संधीसुद्धा उपलब्ध होत असेल. तर यासाठी हे खूपच आवश्यक आहे आणि मला वाटतं ह्याला सध्याचा मिळणारा रिस्पॉन्स हा देखील खूप चांगला असेल. नक्की चांगलं आहे. त्याचप्रमाणे अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर हे देखील आपल्या इथे होणार आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं. तच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी जाहीर केलेलं आहे की अटल इनोव्हेशन मिशन म्हणून जे आहे AIM हं. नीती आयोगातर्फे तर 2.5 कोटी ह्या सब कॅम्पससाठी मंजूर झालेले आहेत. उद्देश एकच आहे की Tier 2, Tier 3 ह्या ज्या सिटीज आहेत तर त्याच्यामध्ये अजूनही कमतरता आहे. Tier 1 ह्या मेट्रो सिटीज आहेत. हं. फुल फ्लेज त्याचं सगळं त्यांना मिळणाऱ्या सुविधा हां, सुविधा ह्या आहेत. खूप चांगल्या प्रकारच्या खूप आहेत. चांगल्या प्रकारच्या आहेत. GDP त्यांचा चांगला आहे. हां. त्या तुलनेनं ह्या ज्या Tier 2 आणि Tier 3 सिटीज आहेत हं. किंवा ग्रामीण भाग किंवा ज्याला आपण म्हणतो अंडर रिझर्व हं. सिटीज ज्या आहेत तर अशामध्ये हे जे कोर्सेस आहेत हे नवीन जर इनोव्हेशन सेंटर्स निघाली हं. तर लोकल जी आपल्याला जे पारंपरिक ज्ञान जे आहे त्याच्यापासून काही आपणाला प्रयोग करता येते. हं. ते प्रयोग तुम्हाला संशोधनाच्या माध्यमातून तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून ते खूप चांगल्या पद्धतीनं पुढे नेता येतील हं. आणि मॅन्युफॅक्चर करून पेटंटपर्यंत अगदी ही प्रोसेस राबवता येईल. हं. पण अशी सेंटर्स ग्रामीण भागात कमी आहेत तुलनेनं शहरी भागातल्या. हं. तर हा एक उद्देश आहे की नवीन नवीन एंटरप्रिनर तयार व्हावेत हं. आणि त्यांनी ह्याच्यात सहभाग घ्यावा आणि आपल्या कलागुणांना वाव देऊन हं. ह्या सेंटरमधनं नवीन नवीन उपक्रम करावेत. हं. ह्याच्यामध्ये बरेच सेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये शेती येतं, आरोग्य येतं, हं. क्लिनलीनेस त्याच्यामध्ये आहे, महिलांसाठी उपक्रम आहेत, हां. फिशरमनसाठी उपक्रम हां. आहेत, रेल्वेच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. हं. त्याच्यामध्ये ट्रेनिंग देणं. आता आमच्या इथं जवळपास 4000 स्क्वेअर फूटची एक लॅब आम्ही डिव्होटेड त्याच्यासाठी दिली, बरं. जी फॅब लॅब म्हणून त्याच्यामध्ये आता आम्ही रूपांतरित करतोय. हं. तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स येतील, त्याच्यावर प्रयोग करायला येतील आणि समजा जर प्रयोग सक्सेसफुल झाले तर त्याला पुढचं जे आहे हं. फ्युचर प्रोग्रेस म्हणतो त्या प्रोजेक्टचा हं. त्याच्यासाठी इंटरनेट वगैरे ह्या सुविधामार्फत त्यांना ते
तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करतील आणि शक्य झाल्यास ते पुढं नेऊन त्याचं मॅन्युफॅक्चर एखाद्या प्रॉडक्ट्समध्ये करता येईल. अशा पद्धतीचं हे ग्रामीण भागातले जे नवीन उद्योजक आहेत त्यांना संधी देण्यासाठी हे एक मिशन आहे. मग ॲक्च्युली ह्याचा जो थ्रस्ट आहे हा ज्याला आपण विकसित भारत म्हणतो 2047 त्यासाठी हे तयार करायचं आहे. म्हणजे जे डिजिटल इंडिया आहे, मेक इन इंडिया आहे, हा सगळा फॉर्मॅट त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे AIचं आता आपण बघतो, मशीन लर्निंग बघतो आपण, किंवा ज्याला आपण डीप टेक्नॉलॉजी म्हणतो किंवा कटिंग एज टेक्नॉलॉजी म्हणतो. तर ह्या सगळ्याचा वापर करून ह्या गोष्टी ह्या परिसरात घडल्या तर मला वाटतं महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, अनेक उद्योजकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने होईल. मला आशा आहे की इथले काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांनीही आमच्याबरोबर यावं. गव्हर्नमेंटचा जो निधी आहे तो सुरुवातीचा 2.5 करोड आहे, पण तरीसुद्धा तो इतका अपुरा आहे. आणि एकदा सुरुवात झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जर पुढे न्यायच्या असतील तर निधीची गरज लागेल किंवा सस्टेन होण्यासाठी गरज लागेल. तर ती सस्टेनेबिलिटी आपणाला करायसाठी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. पण नक्कीच रत्नागिरीत अनेक उद्योजक असे आहेत की जे आम्हाला मदत करतील किंवा ह्या भागातील विद्यार्थ्यांना मदत करतील अशी मला आशा वाटते. मला वाटतं की तुम्ही आत्ता जे म्हटलात की उद्योजकांना तुम्ही आवाहन करताय, पण त्यांनाही याचा फायदा होणारच आहे की त्यांना लागणारे जे कामगार आहेत, कुशल अकुशल दोन्ही प्रकारचे कामगार त्यांना इथे उपलब्ध होतील. त्यामुळे त्यांचाही याच्यामधून फायदाच होईल. त्याच्यासाठी त्यांच्याकडनं जी आवश्यक स्किल्स आहेत त्याचं आम्ही ट्रेनिंग आमच्या इथं देऊ किंवा त्या इंडस्ट्रीच्या एक्सपर्ट्सना बोलवून आम्ही आमच्या इथं ट्रेनिंग देऊ. म्हणजे त्या मुलांना करिअरसाठी काही गोष्टी त्यांच्या सोप्या होतील. आणि आजकाल जे चित्र दिसतं की तुमचा जो सिलेबस आहे करिक्युलम आणि इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा ब्रिज आहे. आणि हा ब्रिज भरण्यासाठी तुम्हाला स्किल्स गरज आहे. आणि हा जो स्किल सेट आहे तो हा आम्ही अटल इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून देऊ इच्छितो. हे सगळे अभ्यासक्रम सुरू करत असताना भविष्यामधली आव्हानं कुठली वाटतात? एक तर मुलांची संख्या कमी होते, वेगवेगळी कॉलेजेस नवीन नवीन निघत आहेत. त्यामुळे पारंपरिक कॉलेजमध्ये आजची जी संख्या आहे तिथं प्राध्यापक कमी होत आहेत का काय अशी भीती वाटते. पण तरी पण आपणाला ज्या ज्या नवीन गोष्टी येत आहेत त्याप्रमाणे बदल शक्य आहे. नवीन नवीन कोर्सेस घेत आहेत. पहिले कोर्सेस काही वेळा बंद पडतात, नवीन चालू होतात, पण ही गरज आहे. आजकाल नवीन विद्यापीठं भारतामध्ये येत आहेत. त्यामुळे भारतातले जे विद्यार्थी फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जायचं त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. किंवा नवीन विद्यापीठं भारतात आल्यामुळे इथल्या इथं विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. भारताचा पैसा जो आहे तो बाहेर जात होता तो एका अर्थाने आपल्या भारतामध्ये राहील. इकॉनॉमीला खूप चांगल्या पद्धतीने हे होईल. आणि शेवटी काय होतं की तुम्ही देशामध्ये जर खूप चांगलं टॅलेंट आहे आणि हिथंच जर वापरलं तर मला वाटते अतिशय चांगली गोष्ट आहे भारताच्या दृष्टीनं. कारण आपलं हे जे टॅलेंट आहे खूप नावाजलेलं आहे. जगामध्ये आपले सर्व विद्यार्थी आहेत किंवा युवक आहेत आणि युवकांचा खूप मोठा वाटा आहे ह्याच्यामध्ये. जवळपास 65% युवक ह्या देशामध्ये आहेत. आणि ही जी मॅन पॉवर आहे ज्याला आपण सुपर पॉवर म्हणतो त्याची जी एनर्जी एवढी मोठी आहे की मला वाटते देश घडवण्यासाठी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि ते नक्की होईल. मी आता त्याच विषयावर येणार होते की खरं तर आपल्याकडे तरुणांची वानवा नाहीये, विद्यार्थी संख्या सुद्धा खूप आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन, अपेक्षित असलेलं अभ्यासक्रम त्यांना जर मिळाला तर ते नक्कीच याकडे वळतील आणि याचा लाभ घेतील. बोरगावे सर, मला असं सांगा की तुम्ही मगाशी म्हणालात की परीक्षा विषयक कामं जी आहेत ती गतिमान करण्याकरता आपण काही मदत करता, त्याला जोड देण्याचा प्रयत्न करता, तर त्याविषयी थोडंसं सांगा. रत्नागिरी उपपरिसर कार्यालयाच्या अंतर्गत 2 जिल्हे येतात, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रे अस्तित्वात आहेत. या परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या परीक्षा घेतल्या जातात. या केंद्रावरून उत्तर पुस्तिकांचं संकलन आमचं कार्यालय त्वरित करतं. आणि त्या संकलन केलेल्या उत्तर पुस्तिका आमच्या या कार्यालयात आणल्या जातात. आमच्याच कार्यालयामध्ये ह्या उत्तर पुस्तिकेचं स्कॅनिंग देखील होतं. पूर्वी ते स्कॅनिंग मुंबईला व्हायचं, आता ते विकेंद्रीकरण होऊन आपल्या कार्यालयामध्ये होतं. त्यामुळं उत्तर पुस्तिका स्कॅन होऊन त्वरित त्या संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड केल्या जातात. आणि संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड केल्यानंतर मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत जे शिक्षक त्या उत्तर पुस्तिका तपासतात त्यांच्या लॉग इनला त्या दिल्या जातात. त्यामुळं कुठल्याही प्रकारची मूव्हमेंट न होता, शिक्षकांची मूव्हमेंट न होता त्या उत्तर पुस्तिका त्या जागेवर तपासल्या जातात. त्यामुळे पुष्कळ असा वेळ वाचतो.
त्यामुळे पटकन निकाल लागण्याच्या दृष्टिकोनातून ही पद्धत अगदी अनुकूल आहे. हां. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये पारदर्शकता पण आहे. आणि की नक्कीच हा प्रत्यक्ष पारदर्शकता हाही उत्तर मुद्दा महत्वाचा आहे. पत्रिका नेणं उत्तर आणणं. पुस्तिकाचं स्कॅनिंग झाल्यानंतर हां. जी उत्तर पुस्तिका म्हणजे हार्ड कॉपी आपण म्हणतो हां. ती तशी निरुपयोगी ठरते आणि जी स्कॅन केलेली सॉफ्ट कॉपी हं. ती अनचेंजेबल असते, म्हणजे त्यामध्ये बदल शक्य नसतो हं. आणि ती त्या सिस्टीममध्ये राहते. हं, हं. त्यामुळे पारदर्शकता हा मुद्दा अगदी रास्त तुम्ही हां, मांडलेला आहे. हां. पारदर्शकता राहते हां. आणि म्हणजे काय उत्तर गैरप्रकार पुस्तिका थांबतात. तपासणाऱ्या शिक्षकांना सुद्धा ते सोयीचं होतं. आणि त्यांच्या त्या ठिकाणी ते उपलब्ध हां. होतात. आणि तुम्ही म्हणालात तसं निकाल लवकर लागण्याकरताही निकाल त्याचा लावून. जास्त चांगला नक्कीच उपयोग होतो. नक्कीच नक्की. या ठिकाणी चालवले जाणारे अभ्यासक्रम जे मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र होतं त्यावेळेला जे अभ्यासक्रम चालवले जायचे आणि मुंबई विद्यापीठाचं उपपरिसर असं ज्या वेळेला नाव झालं त्यानंतर चालवले जाणारे अभ्यासक्रम याविषयी थोडी माहिती सांगा. पदव्युत्तर पदवी हा अभ्यासक्रम रसायनशास्त्रातले असो किंवा पर्यावरणशास्त्रातले असो, प्राणीशास्त्र हा देखील एक अभ्यासक्रम होता. MSW हा देखील अभ्यासक्रम होता. उपपरिसरानंतर म्हणजे उपपरिसर असं नामाभिधान झाल्यानंतर म्हणजे त्याचा तसा काही थेट संबंध म्हणजे शैक्षणिक क्षेत्राशी नसून तो ट्रेंड म्हणजे प्रवाह बदलल्यामुळे कदाचित असेल. सिंधुदुर्ग उपपरिसर एक कार्यालय नवीन अस्तित्वात आल्यानंतर MSW हा अभ्यासक्रम तिकडे वर्ग करण्यात आला आणि आता सध्याच्या प्रवाहानुसार रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम चालतातच. पण त्यानंतर मला दुसरी एक माहिती सांगायला आवडेल की दूरस्थ शिक्षण केंद्रामध्ये अनेक अभ्यासक्रम नव्याने आता समाविष्ट झालेले आहेत आत्ताच्या काळानुसार. जे बाबा व्यावसायिक असो नोकरदार असो त्यांना ॲड ऑन पद्धतीनं समजा काही शिकायचं असेल तर ते फार म्हणजे उपयुक्त आपला राहतात. उद्योगधंदा नोकरी करत सगळं असताना सांभाळून आपण इवन व्यवस्थापनाची पदवी देखील आता घेऊ ह्या शकतो. दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फत दिली जाते. मुंबई विद्यापीठ उपपरिसर रत्नागिरीकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरता काय प्रयत्न केले जातात? स्कूल कनेक्ट हा जो उपक्रम आहे, हां. स्कूल कनेक्टच्या माध्यमातून आता आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत ते आफ्टर BSc आहेत. तर BScला लास्ट इयरला जे विद्यार्थी आहेत ज्या ज्या ठिकाणी आहेत महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन कॅनव्हासिंग करून ती विद्यार्थी आमच्याकडे कसे येतील हां. अशा पद्धतीचा तो एक प्रयत्न आहे हां. आपले वेगवेगळे वर्कशॉप सुद्धा असतात. की जे विद्यार्थी आमच्याकडे येऊ इच्छितात हां. त्यांच्यासाठी आणि शिक्षकांसाठी आम्ही वर्कशॉप ऑर्गनाईज करतो. त्यामुळं त्या सिलेबसमध्ये काय आहे नक्की हे त्यांना आधी माहिती असतं. त्यामुळे ते विलिंगली येऊ शकतात त्या अभ्यासक्रमासाठी. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांकरता नाही तर शिक्षकांसाठी सुद्धा वर्कशॉप घेतली जातात. कुलकर्णी सर, मला असं सांगा की रत्नागिरीमध्ये हे उपपरिसर केंद्र चालवत असताना आपल्याला जे मुख्य मुंबई विद्यापीठ आहे त्यांच्याकडून आपल्याला कसा काय सपोर्ट मिळतो किंवा आपल्यासाठी काय प्रयत्न केले जातात? मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आणि कुलगुरू डॉक्टर अजय भामरे सर हे दोघंही सकारात्मक आहेत आणि मुंबई विद्यापीठ परिसर जो आहे रत्नागिरी त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनं ते मदत करतात आणि वेगवेगळे कोर्सेस चालू असणारे अनेक अध्यासनं आहेत त्याचे जे कोर्सेस नवीन चालू करायचे त्यासाठी पूर्ण पाठिंबा असतो आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन असतं की ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठाची जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याची ॲज अ डायरेक्टर म्हणून आम्ही कारवाई करत असतो महाविद्यालयांपर्यंत नेऊन. तर शेवटी हे एक मिशन आहे की कुलगुरू आणि कुलगुरूंनी दिलेल्या आदेशाचं आम्ही पालन करून आमच्या सब कॅम्पसतर्फे आम्ही त्यांच्यापर्यंत कॉर्डिनेशन करणे म्हणजे इन्स्टिट्यूशनमध्ये कॉर्डिनेशन असेल, कॉलेजेसमध्ये कॉर्डिनेशन असेल, ट्रेनिंग्स घेणं असेल किंवा नवीन नवीन क्वालिटी एन्हान्समेंट असेल, ग्लोबल एज्युकेशनचा नवीन भाग असेल, हे सगळं मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनातून किंवा कुलगुरू आणि कुलगुरूंच्या मार्गदर्शनातून आम्हाला मिळतं आणि त्याप्रमाणे आम्ही ते त्या महाविद्यालयांना वेळोवेळी प्रशिक्षण आहे आणि माहिती पुरवत असतो. कारण आपला कोकण भाग हा तसा डोंगरदऱ्यांचा आहे. तसंच आपल्याकडे जे वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन होतं म्हणजे आपल्याकडचं मासेमारी असू दे, आंबा व्यवसाय असू दे किंवा नव्याने उदयाला आलेला पर्यटन व्यवसाय असू दे, सगळ्या उद्योगधंद्यांकरता लागणारं जे मनुष्यबळ आहे ते चांगल्या पद्धतीने कुशल कामगार निर्माण करण्याकरता आपल्याकडे अनेकविध असे अभ्यासक्रम आहेत. तर ते अभ्यासक्रम इथे राबवण्याकरता त्यांची परवानगी ही अत्यावश्यकच आहे आणि त्याकरता त्यांचं सहकार्य आपल्याला मिळतं. नक्कीच. त्याचप्रमाणे आत्ता जे महाविद्यालयामध्ये शिकतायत विद्यार्थी, तर आता परीक्षांचा कालावधी चालू आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन कराल? मी एवढंच सांगेन की महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत, फायनल इयर स्टुडंट आहेत ग्रॅज्युएशनचे, आमच्या
सब कॅम्पसमध्ये जे जे उपक्रम शैक्षणिक चालू आहेत त्यांची माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी येईल. हं. आपण त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि येत्या 2026च्या ज्या अकॅडमिक इयर चालू होते हं. त्यावेळा तुम्ही उपकेंद्र परिसरामध्ये आपली नोंदणी करा. मुंबई विद्यापीठ आपल्याला पदवी देईल आणि आपलं करिअर सुसज्ज करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. चरित्रकार पद्मभूषण डॉक्टर धनंजय कीर, उपपरिसर रत्नागिरीचे संचालक प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल कुलकर्णी सर आणि अभिनंदन बोरगावे सर, आपण दोघंही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या उपपरिसराविषयी विद्यार्थ्यांना आवश्यक अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. आम्ही मुंबई विद्यापीठाचं उपपरिसर रत्नागिरीतर्फे आकाशवाणी केंद्राचे मी आभार मानतो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य